तुम्ही टॅलेंटेड नाही आहात, काही फरक पडत नाही. प्रश्न हा आहे की तुम्ही डिसिप्लिन्ड आहात का? मित्रांनो, एखाद्या सक्सेसफुल विद्यार्थ्याला आपण पाहतो आणि म्हणतो की तो खूप हुशार आहे, टॅलेंटेड आहे, म्हणून त्याचं सिलेक्शन झालं. पण तुम्हाला त्याच्या सक्सेस मागचं 1 वर्ष दिसतं का? तुम्हाला त्याची मेहनत दिसते का? किती दिवस त्याने मनात नसतानाही अभ्यास केला, किती वेळा टेस्ट दिल्या, कमी मार्क्स आले पण पुन्हा पुन्हा दिल्या, एकच टॉपिक तो कितीतरी वेळा शिकला. जेव्हा बाकीचे लोक थांबले त्यावेळेला तो पुन्हा अभ्यासाला बसला. मित्रांनो, सक्सेसचा व्हिजिबल पार्ट असतो रिझल्ट, पण इनव्हिजिबल पार्ट म्हणजे डिसिप्लिन. टॅलेंट कधी कधी सुरुवातीला फरक निर्माण करतं, नाही असं नाही, पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये 1 दिवस टॅलेंटेड असणं पुरेसं नाही. तुम्हाला महिनोन्महिने तेच काम पुन्हा पुन्हा करावं लागतं. अभ्यास, रिव्हिजन, PYQs, टेस्ट्स, मिस्टेक ॲनालिसिस. आणि हे करण्यासाठी प्रत्येक दिवशी मोटिवेशन कामाला येत नाही. त्यासाठी लागतं ते डिसिप्लिन. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की त्याचं सिलेक्शन झालं कारण तो हुशार आहे आणि मी त्याच्या इतका इंटेलिजंट नाही, मी बाकीच्यांनी इतका हुशार नाही, तर हा विचार पहिल्यांदा बदला. कारण तुम्हाला प्रत्येक दिवशी हुशार विद्यार्थी बनायचंच नाही आहे. तुम्हाला फक्त कन्सिस्टंट विद्यार्थी बनायचं आहे. तुम्हाला असा विद्यार्थी बनायचा आहे की जो शेवटपर्यंत थांबत नाही. कारण शेवटी टॅलेंट तुमची क्षमता दाखवतं आणि डिसिप्लिन ती जी क्षमता आहे ना, ती रिझल्टमध्ये बदलते आणि आपल्याला रिझल्ट हवा आहे मित्रांनो. सो आजपासून अंगी डिसिप्लिन बाणवा आणि येत्या अटेम्प्टमध्येच पोस्ट मिळवा. आणि जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा.